ठाण्यात बैठक अशी पार पडली. त्यात विषय असा आहे की ऑपरेशन टायगर हे लवकरच प्रत्यक्षात येणार आहे आणि सध्या एकनाथ शिंदे साताऱ्यात आहे. साताऱ्यात त्यांनी साधारण 9 पैकी 8 खासदारांशी संपर्क साधला आहे असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये अरविंद सावंत यांचं सुद्धा नाव आहे. नाही, पण अरविंद सावंत आणि देशमुख यांनी तो दावा फेटाळला. पण पुन्हा एकदा म्हणजे जे वारंवार ऑपरेशन टायगर आहे. बघा, ऑपरेशन जे असतं की नाही हे एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीराचं जे ऑपरेशन करतात असं म्हणतात तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं. ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केली. खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पक्षाचा करताय. शिवसेनेचे खासदार 9 खासदार हे एकजुटीनं एकत्रित आहेत. काही नावं त्यात वाचली, मला हसायला आलं. सकाळ कुठे छापून आलं, मला कोणतं पाठवलं. अत्यंत हास्यास्पद आणि मूर्खपणाचं, आणि ज्या कोणी बातमी दिली आहे त्याने स्वतःच हसर करून घेणारी बातमी दिली. कुणाकुणाची नावं त्यात टाकली सगळेच. हा म्हणजे आता उद्या माझंही नाव टाकतील, आदित्य साहेबांचं नाव टाकतील आमच्या. काही नाही, सध्या अशा बातम्या ज्या पेरल्या जात आहेत वातावरण गरम करण्यासाठी किंवा काहीतरी घडामोडी आम्ही करतो ते दाखवण्यासाठी, ही पत्रकारिता पूर्णपणे चुकीची आहे. लोकसभेतले 9 खासदार हे घट्ट आहेत. काही अडचणी आहेत, त्या अडचणी काय आहेत तर विरोधी पक्षाच्या खासदारांना महाराष्ट्रामध्ये अजिबात विकासाचा निधी दिला जातो. हा एक राजकीय आणि सामाजिक अपराध. तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना कोटी कोटीचा निधी देता, पण लाखो लोकांनी निवडून दिलेल्या इतर खासदारांना निधीपासून वंचित ठेवता. तुमच्या बापाच्या खिशातले पैसे आहेत का? देवेंद्र फडणवीस यांना जर राजकारणामध्ये मोठी झेप घ्यायची असेल, देवेंद्र फडणवीस यांना जर राजकारणामध्ये राष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घ्यायची असेल तर त्यांनी ही संकुचित वृत्ती सोडली पाहिजे. आणि मी सगळ्यांचा आहे, मी लोकशाही मानतो, लोकशाही तत्व मानतो, म्हणून विरोधी पक्षाचे आमदार, विरोधी पक्षाचे खासदार यांना सुद्धा मी समान न्याय देईन, ही भूमिका त्यांनी स्वीकारली पाहिजे. तरच त्यांना मोठी झेप देता येईल. नाहीतर त्यांचं जे अस्तित्व राजकीय आहे, जोपर्यंत केंद्रामध्ये मोदी आहेत तोपर्यंत महाराष्ट्रात राहील. मुंबई महापालिकेत जॅकेट ठाकरे गटाच्या नेत्यांना फक्त 25 लाख रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे, तर इतर सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना जॅकेट 2 कोटी ते 20 कोटी पर्यंत भरभरून निधी. दोस्त विषय मी सांगतोय ना, आता खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, विरोधी पक्षाचे सुद्धा नगरसेवक निवडून आलेले आहेत. लक्षात घ्या, विरोधी पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत, ते टपकलेले नाहीत आकाशातून. खासदार निवडून आलेले आहेत. आणि हा जनतेच्या तिजोरीतला पैसा, तुमच्या पिताश्रींच्या खिशातला पैसा नाही. वारंवार सांगतोय 25-25 लाखाची काय तुम्ही आम्हाला का बिदागी देताय का? आम्हीच तुम्हाला देऊ 25-25 लाख रुपये.